पटपट झटपट करा तुम्ही खटपट जिरे मोरी तिखट सारे काही घालून नको खारटे योग्य तेच टाका मीठ कामाचिरा भरा भरा भाजणीची माझा पीठ साऱ्यांना गॅसवर किंचाळतो हकू कर मधू नका सारे काही बरोबर पुढे ते सुगरणीला मिळेल सन्मान खरा बनील तीच आता महाराष्ट्राची रुचिरा. नमस्कार, वे मामी सारे खवय्ये महाराष्ट्राची रुचिरामध्ये आज तुमचं मनापासून स्वागत. आज महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा जगभरात पसरलेल्या सर्व मराठी बांधवांना झी मराठीतर्फे. आणि या सुप्रियाताई, हा महाराष्ट्र दिन जो आहे तो कामगार दिन म्हणून जो ओळखला जातो, त्यामुळे नवऱ्यांनो बी केअरफुल. आज तुमच्या बायका तुम्हाला कामाला लावणार आहेत. आपल्या कार्यक्रमाचा रीच कुठपर्यंत पोहोचला याची कल्पना आहे तुम्हाला? लहानांपासून मोठ्यांपर्यंत एव्हरीबडी इज जस्ट गॉन मॅड अबाउट आवर शो. आता कॅनडा या कंट्रीमध्ये झी मराठी हा पेड चॅनल आहे. तिकडचे आपले मराठी बांधव जे आहेत तर त्यांनी तो आवर्जून चॅनल या कार्यक्रमासाठी घेतलेला आहे. आणि तिकडनंच एक मला मेसेज आला. देव नावाचा माझा एक पुतणे आहे. तर तो त्याच्या आईला काय म्हणतो रोज सकाळी, आई मला आज पॅनकेक पाहिजेत आणि तुझी वेळ चालू होतीये आता. म्हणजे सांगायचा मुद्दा काय की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या जणांना हा कार्यक्रम खूप जवळचा वाटतोय. धन्यवाद तुम्ही या कार्यक्रमाला एवढा प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल. ॲब्सोल्युटली. आणि उद्या आता आपली फायनल होणार आहे आणि उद्या तुम्हा चौघींपैकीच कोणीतरी एक उद्या महाराष्ट्राची रुचिरा बनून 1 लाख रुपये कमावणार आहे. त्याच्यामुळे एक्झॅक्टली तुमच्या मनात आता काय चाललं असेल ना, हे मी शब्दात मांडण्यात काही अर्थ नाहीये. मला तुम्हालाच विचारायला आवडेल, निधी काय काय वाटतंय तुला? मी आहे ना आमच्या चौघींसाठी एक देवीला गाराणं घालू इच्छिते. प्लीज प्लीज. बाय माझी आयशी तुझी वचन तुझं वाडे तुझी मान तुझा ठाण तुझा 18 अधिकार तुझे. ज्यानं म्हणून कुणी स्वला बांधण्याची चूड बांधली असत त्याचा मालक तरता कर. ताली तुल्याचा तुलकंबा उभा कर आणि झी मराठीच्या या सगळ्या रुचिरांना यश दे ग माझ्या आई भावानी. छान छान छान. आणि हीच भावना ठेवून तुम्ही आजची आणि उद्याची राऊंड पार पाडाल ह्याची मला खात्री आहे. चला आता छान उत्स्फूर्त म्हणजे त्या स्फूर्तीची लेवल त्यांची वाढली असेल या गाण्यामुळे. तर तेवढ्यात चान्स मारून घेतो आणि आजच्या राऊंड बद्दल सांगतो. आमच्या समोर 4 एन्व्हलप्स आहेत. एन्व्हलप मध्ये एका पदार्थाचं नाव आहे आणि तो पदार्थ तुम्हाला करायचा आहे. चला मग या, पिकअप युअर एन्व्हलप. उघडा प्रेमपत्र. काय आहे निधी? मलाई पनीर पसंदा विथ लच्छा पराठा. आणि ना वेज स्प्रिंग रोल. देवयानी स्टफ्ड चीज पराठा पिझ्झा. आणि देविका डिंगरी मकई दम बिर्याणी. या बात आहे. कसे वाटले पदार्थ? छान वाटले? हो. हा बट यू नीना? चॅलेंजिंग ॲक्च्युली. चॅलेंजिंग का? स्प्रिंग रोल कसलं चॅलेंजिंग असेल पाहिजे? त्याचा पॅनकेक खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पण बाकीचं स्टफिंग खूप सोपं असतं ना? सोपं आहे. देविका ताई? केली नाही कधी, पण करायचा प्रयत्न करा, आवडेल मला करायला. दॅट्स अ स्पिरिट. आणि देवयानी? पिझ्झा भरपूर केलेला रेडीमेड बेसनी, आता स्वतः बेस बनवून करायचा आहे. आणि तो बेस कसला आहे? पराठ्याचा. निधी? रेसिपी चांगली आहे पण लच्छा पराठा बरोबर ते सगळे लेअर वगैरे आले पाहिजे त्याचं थोडंसं एक. चलो प्रार्थना केली, आता याच्यात थोडेसे एफर्ट्स आले की येतील ते लेयर्स. आता मार्केट तर आपलं सुसज्ज आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चला तर लगेच जा, रेसिपी तुम्ही डिझाईन करा मनामध्ये, इन्ग्रेडियंट्स काय काय घ्यायचे ती लगेच घेऊन या. गो. ऑल शॉपिंग डन. रेसिपी डिझाईन झाली आहे का? मेन म्हणजे ते आहे. क्या बात आहे. कारण सेमीफायनल राऊंड आहे. सुप्रियाताईंना मी नेहमी म्हणतो की तुमच्या एखाद्या पिक्चरमध्ये किंवा तुमच्याबरोबर काम करण्याची संधी द्या मला, आणि आय लाईक टू बी अ विलन. मी असा विचार करतोय सुप्रियाताई की या सेमीफायनल राऊंडमध्ये सुद्धा अशीच एक विलनची भूमिका मी साकारणार आहे. आणि ती साकारण्यासाठी आता तुमच्या रेसिपीज मला स्विच करायला लागणार आहेत. म्हणजे निधी, तू आता या सेक्शनला जायचंस, देवयानी तू आता या किचनमध्ये जायचंस,
या. आणि तसंच तुम्ही सुद्धा. याचा अर्थ आता देवयानीला करायची आहे मलाई पनीर पसंदा विथ लाच्छा पराठा. विथ लच्छा पराठा. तुम्हाला करायचे आहेत स्प्रिंग रोल्स. तुम्हाला करायची आहे बिर्याणी, कॉर्न आणि मशरूम. डिंगरी मकई की दम बिर्याणी. आणि तुम्हाला करायचं आहे स्टफ चीज पराठा पिझ्झा. स्टफ चीज पराठा पिझ्झा. सो ऑल दी बेस्ट. आणि तुमची वेळ असणारे फक्त 45 मिनिटांची. 45 मिनिटांमध्ये तुम्हाला या रेसिपीज करायच्या आहेत, वेल गार्निश करून आमच्या समोर सादर करायच्या आहेत. आणि तुमची वेळ चालू होतीये आता. धक्का मी पचवला बरं का. कारण माझ्या लक्षात आलं की ह्या काय माझ्या हिरोईन्स आहेत त्या काय लिचापिचा नाही आहेत. अरे त्यांचा जो हिरो आहे ना, त्यांचा कॉन्फिडन्स तो त्यांना साथ देतोय. येस. है ना. सो कसं वाटतंय तुला? काय भीती वाटली? पहिल्यांदा वाटली असेल. थोडस वाटलं टेन्शन आधी, पण आता रिलॅक्स. सामान दिसल्यावर रिलॅक्स. अच्छा, पण गंमत तीच झाली ना. आधी ती सामान तो पदार्थ देविकाताई करणार होत्या, मग त्यांनी त्यांच्या हिशोबाने रेसिपीचं सामान आणलं असेल. तुला तर त्याच्यातच करायचं आहे ऍक्च्युली. खरंय ते थोडंसं डिफिकल्ट असते, म्हणजे मला हव्या त्या वस्तू नाही आहेत. पण काय हरकत नाही, त्याच्यात ना आम्ही काहीतरी जादू करणार होतात. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. देवयानी, मगाशी आपल्या विलननी स्विच केल्यानंतर तू तो खुदू खुदू हसत होतीस. असं काहीतरी होईल अशी अपेक्षा होतीच. अच्छा. इतका सरळ साधा जास्त राहणार नाहीच. बरं आता चला, तुम्हाला अडचणीत टाकलंय ना, तुम्हाला एक छोटीशी टिप देतो. पसंदा म्हणजे सँडविच. येस. एवढीच एक टिप आहे. ओके बस. बाय काय. वीस मिनिटं होऊन गेलेली आहेत. आता केवळ 22-23 मिनिटं उरलेली आहेत. रेसिपीज तशा बघायला गेल्या तर सोप्या आहेत, पण त्यांना तुम्हाला जास्त टेस्टी करायचं आहे. आपण कालच्या एपिसोडमध्ये एक कॉन्टिनेंटल रेसिपी पाहिली आणि सगळ्या कॉन्टिनेंटल रेसिपीज ज्या आहेत त्या बॉइल्ड व्हेजिटेबल्स बरोबर सर्व केल्या जातात. मग ते बॉइल्ड व्हेजिटेबल्स थोडे बटरवर टॉस करून ठेवतात आणि ते व्हेजिटेबल्स जर आपण टॉस करून आधी ठेवले तर ते ड्रायअप होतात आणि त्यात फ्लेवर्स जे आहेत ते ओढून जातात. मग त्याच्यासाठी काय करायचं, आपण युजली मार्केटमधून जे बटर विकत घेऊन येतो त्याचं रॅपर असतं की नाही, तर ते रॅपर्स जपून ठेवायची आणि ती रॅपर्स त्याच्यावर झाकून ठेवायची. त्याला एक असा बटरी फ्लेवरसुद्धा येतो आणि पुन्हा पुन्हा आपल्याला ते व्हेजिटेबल्स टॉस करायला लागत नाही. आणि हीच आहे आजची सबसे तेज स्टेप. स्प्रिंग रोल केलेत ना याच्या आधी? हां, मला असं वाटतं की तुमचं हे जे चिकटवण्याचं तुम्ही बॅटर केलं आहे ना ते थोडंसं थिन आहे, तर ते अजून थिक करा तुम्ही त्याला आणि त्या साईजचा असं चांगलं लावा. आणि मग तुम्ही जेव्हा फोल्ड करून लावाल की नाही, जसं असं तुम्ही रोल करत जाल तसं चिकटत जाईल ते. म्हणजे फ्राय करताना सुटणार नाही. अहो सुटणार नाही ठीक आहे, पण तुमचा तवा काय एवढा असा पूर्ण काळा होतोय. बंद करून टाका तवा. झालेत ना पॅनकेक. त्याच्यामध्ये कढई ठेवा, तेल ठेवा, म्हणजे जोपर्यंत तुमचं हे होतंय तोपर्यंत कढईमधलं तेल जे आहे ते तापेल आणि तुमचे स्प्रिंग रोल चांगले फ्राय होतील. ओके. बिर्याणी दमवर गेली सुद्धा. मला असं वाटलं होतं की मुंबईच्या रुचिराला काहीतरी असं एक अवघड द्यावं म्हणून मी बिर्याणी दिली, पण त्यांची बिर्याणी दमला लागली सुद्धा. आता काय करायचं, मला बिर्याणी बरोबर काहीतरी तोंडी लावणं पाहिजे.
ते सुद्धा तयार आहे. या लच्छा पराठा. त्याला असं लेयर्स हवे असतात नाही का? हो. लेयर्स दिसत नाहीत मला कुठे. मी हे ऐकलेला पराठा आहे असं करून पाहिला एक, आणि एक मी माझ्या पद्धतीचा करते आहे. ऐकलेला पराठा. येस. खाल्लेला पराठा नाही करणार का तुम्ही? खाल्लेला पराठा पण करते आहे. हां ओके. दोन्ही पद्धत करून पाहते. जो तुम्हाला आवडेल त्याला कॉम्प्लिमेंट्स द्याल. जे काय आहे पण पराठा खूप छान दिसतोय. हे काय केलंय तुम्ही? ते मला ते मका फ्राय हवाय. मका फ्राय आणि तो असा. धन्य आहात तुम्ही. केवळ 10 मिनिटं राहिली आहेत. केवळ 10 मिनिटं. तुम्ही आता पॅन मध्ये काय करणार आहे? मला असं वाटतं की थोडासा अजून तो क्रिस्पी व्हायला हवाय खालून, आणि ओव्हनची तितकीशी सवय नसल्या कारण तो असा खटकन कट झाला पाहिजे. त्याच्यासाठी मी जी अशी पारंपरिक पद्धत वापरते की जे बेस्ट जाईल ते करते आहे. तुम्ही या लेवलपर्यंत पोहोचलेला आहात. होय. आणि आय एम प्राऊड ऑफ यू की दिस इज स्मार्ट कुकिंग. थँक्यू. वेल डन. क्रॉस ठेवा, त्याच्यावर अजून ग्रेव्ही घाला. हा पसंत आहे. हा पसंत आहे. याच्यावर ठेवा, याच्यावर ठेवा. असा थांबा, ते पॅन जवळ घ्या नाही तर तुटेल तो. 10 9 8 7 6 5 4 3 लवकर 2 1. वेळ संपली. स्टॉप कुकिंग. स्टॉप कुकिंग. घंटा वाजवा, घंटा वाजवा, घंटा 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 घंटा. सगळ्यात आधी बघून टाकूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कुणाला किती मिळालेत. कोणाची रेसिपी हिट, कोणाची सुपर हिट आणि कोणाची सुपर डुपर हिट आणि कोणाची सेमी हिट हे आता लवकरच कळणार आहे. चला पहिल्या हिरोईनला बोलवते. निधी ये. स्टफ्ड चीज पराठा. पिझ्झा. स्टफ चीज पराठा पिझ्झा. ओ तुमचं प्रेझेंटेशन खूप सुधारलंय. बिंग महाराष्ट्रीयन, जेवढा मला वडापाव आवडतो तेवढंच इटालियन स्ट्रीट फूड म्हणजे पिझ्झा तेवढाच आवडतो. एक इंडियन पदार्थ आणि एक इटालियन पदार्थ याचं क्लबिंग जर झालं तर असं काहीतरी इंडो इटालियन फ्युजन जर समोर आलं काय सुपर्ब लागतंय माहिती आहे. तो पराठा तर सगळ्यांनाच आवडतो आपल्या, आणि त्याच्यावरती ते चीज घालून तर पिझ्झाचं जे लुक दिलेलं आहे, लुक इज अमेझिंग. चव उत्तम आहे. कुठेही मीठ कमी जास्त नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. व्हेरी व्हेरी गुड फ्लेवर्स अँड अमेझिंग रेसिपी. खूप बरं वाटतंय माहितीये. माझं कौतुक एवढा पहिल्यांदा झालंय, म्हणजे आल्यापासून जे होतं ना त्याच्यात सगळ्यात कौतुक आज झालंय. त्यामुळे आता मला खूप बरं वाटतंय. खूप छान. मलाही खूप आवडला पिझ्झा आणि चटणी छान झालेली आहे. छान झाली आहे. खूप छान. गुड गुड थँक्यू जॉब ताई. थँक्यू दादा. नीनाला बोलवूया. बिर्याणी. मशरूमचा त्याच्यामुळे फ्लेवर येत नाही असंच, पण मसाल्यांचा वापर वगैरे छान झाला आहे. इज ओनली वन स्पाइस जे खूप डिवाईन आणि मला आवडतं स्पाइस आहे, ते म्हणजे सिनेमन, दालचिनी. याच्यामध्ये थोडीशी ओव्हर पॉवरिंग आहे दालचिनी बाकीच्या मसाल्यांच्या पेक्षा. पण भाताचं शीत उत्तम शिजलेलं आहे. त्याच्यामुळे साजूक तुपाचा वापर इतका छान झालेला आहे. आय गेस इट्स गॉट अ लिटल बिट ऑफ सारनेस विच इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल इन द बिर्याणी, अँड दॅट्स बिकॉज ऑफ दही. अप्रतिम त्याचे जे फ्लेवर्स आहेत त्याचे चांगले सोप झाले आहेत त्याच्यामध्ये. इट्स जस्ट फॅन्टॅस्टिक. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक. थँक्यू. खूप आवडली. आणि आता खुदू खुदू हसणारी देवयानी.
मलाई वाला पसंदीदा पनीर और उसके साथ लच्छे दा पराठा. अरे क्या बात है, वा वा वा. लच्छा थोडा कमी आलाय, म्हणजे ते फ्लेक्स जे आहेत ते थोडेसे कमी आलेत, पण ओव्हरऑल लुक वाईज ते अशी क्रीमी ग्रेव्ही आहे. इट्स व्हेरी टेम्पटिंग. 2 प्रकारचे पराठे दिसतात मला, एक विदाउट लेयर्स आणि एक विथ लेयर्स. सगळं गोड गोड नको ना. नागपुरी झणका हलकासा चेंज म्हणजे टच दिला. खरं सांगू, खरं ओके. आर यू रेडी? येस. मला लिटरली माझ्या शेफकोटच्या स्लीव्ज वरती करून मस्तपैकी ठाण मांडून हे सगळं संपवावंसं वाटतंय. इतकं छान झालंय. थँक्यू. खरंच एखाद्या हॉटेलच्या टेबलवरती जेव्हा आपण एखादी डिश मागवू आणि तेव्हा ती गरमागरम अशी डिश आली आणि ती जर का ही असेल तर मी नक्कीच खुश होऊन शेफला बाहेर बोलवीन आणि सांगेन, शेफ गुड जॉब. थँक्यू. सो गुड जॉब. Bring a surprise, bring a surprise. Spring rolls made by Devika Tai now. स्प्रिंग रोल 2-3 वेळाच केले होते ना तुम्ही? त्यावेळेस पट्ट्या तुम्ही स्वतः केल्या होत्या? हो, जमल्या नाहीत म्हणून परत प्रयत्नच केला नाही. जमल्या नाहीत म्हणून केलाच नाही. आणि नेमकं तुमच्या वाट्याला स्प्रिंग रोलच आले. तुम्हाला गमत सांगू, ऑथेंटिक चायनीज फूड आपल्यापैकी जेमतेम एक 7 ते 8% लोकांना आवडेल, पण इंडो चायनीज फूड जे आहे तर ते मात्र सगळ्यांना आवडेल. हो, चमचमीत छान असं, म्हणजे मंचुरियन आणि ते चाप्सी आणि ते काय आपलं ते शेजवान सॉस तर म्हणजे सामोशाबरोबर सो खातात लोक. शेफ मी चायनामध्ये गेल्यानंतर कळलं मंचुरियन हा प्रकारच नाहीये तिकडे. आणि त्या प्रदेशाचं नाव आहे कुठल्या तरी एका, पण मंचुरियन हा प्रकारच नाही. आणि मी आपली तिकडे मंचुरियन म्हणून सांगण्याचा मंचुरियन करून सांगतेय, आणि कळलं नाही पत्ताच नाही काय त्यांना वाटलं का. आणि ते जे काय समोर आलं होतं त्याच्यानंतर मला कळलं की मी चायनीज फक्त भारत देशामध्येच खायला पाहिजे. इव्हन अमेरिकेमध्ये आता इंडो चायनीज रेस्टॉरंट चालू झालेली आहेत, अँड दॅट कुझिन हॅज बिकम मोर पॉप्युलर दॅन ऑथेंटिक चायनीज. स्टफिंग अतिशय उत्तम झालेलं आहे. आहा, मी संपवणार आहे ते. तुमची पारी मात्र फसली. स्प्रिंग रोलमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची जी आपण पट्टी करतो तर ती अतिशय क्रिस्पी, थिन आणि प्रॉपरली बाउंड अशी पाहिजे. म्हणजे असं रोल केल्यानंतर, प्रॉपर फ्राय केल्यानंतर त्याला असं मस्तपैकी क्रिस्पी कट करता आलं पाहिजे आणि ते क्रिस्पी राहिली पाहिजे. ऐकायला जरी रेसिपी सोप्या वाटत असल्या, म्हणजे मलाई पनीर पसंदा किंवा तुमचं डिंगरी आणि मकई बिर्याणी किंवा तुमचे चायनीज स्प्रिंग रोल झाले, तरी करायला या रेसिपीज अवघड आहेत, आणि ते सुद्धा 45 मिनिटामध्ये. आता या 4 अवघड पदार्थांमधनं 2 पदार्थ आमच्यासमोर असे आलेले आहेत जे अतिशय स्पॉट ऑन आहेत. स्पॉट ऑन. आमचं कन्फ्युजन झालं आता की बिर्याणीला विनिंग रेसिपी डिक्लेअर करायची का मलाई पनीर पसंदाला. विनिंग रेसिपी इज बिर्याणी. वेल, आज शेफची हॅट नीनाकडे जरी गेली असली तरी मला बोलायला आवडेल की सगळ्यांनी खरंच चांगलं परफॉर्म केलेलं आहे. पण अर्थातच स्पर्धेच्या नियमांप्रमाणे आपल्याला एक विनर आणि एक घरी जाणारी रुचिरा अशी निवडायलाच लागणार आहे. सो आज घरी जात आहेत देविकाताई. देविकाताई, तुम्हाला कल्पना आली होती का? पारी चुकली त्यामुळे अंदाज आला मला. तुम्ही तुमच्या सासऱ्यांना इथून काय सांगाल, सांगा बरं. पप्पा, मी तुमच्या आशीर्वादामुळे इथे आले
आणि खूप काही शिकून येते मी. आणि तुम्हाला सगळं खायला करून घालणार आहे. हे आहेत तुमचे आतापर्यंतचे सबसे तेज मीटरमध्ये कॅल्क्युलेट झालेले सबसे तेज पॉइंट्स. नेहमी असा चिडणारा ओरडणारा शेफ इज बिकम व्हेरी इमोशनल टुडे. जस्ट वन डे लेफ्ट. सवय लागली आहे मला. एक दिवस उरलेला आहे. आपण सगळेजण निरोप घेणार आहोत. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राची रुचिरा मिळणार आहे. सो वी आर गोइंग टू मीट एव्हरीवन टुमॉरो अगेन. पुन्हा एकदा आठवण करते, फक्त एक दिवस उरलेला आहे आपल्या लाडक्या रुचिरेला टिप कळवण्यासाठी. तुम्हाला जर रुचिरेची सखी व्हायचं असेल तर तुम्ही तुमची टिप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टिप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा विम कडून गिफ्ट हॅम्पर. तुम्ही काय बघताय? निरोप घ्यायची वेळ आली आता. आपण उद्या परत भेटणारच आहोत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि जागे राहा. जागे राहा.